मीनं जे तिकीट काढलं परदेशात जायचं ते मले म्हणते की बा 25 किलो घेऊन जा संग. 11.something म्हणजे 12 किलोमीटर दाखवते. अर्धा तास लागेल म्हणते. आपली फ्लाईट तशी 4:40ची आहे सकाळची. मग आता वाजले 11:15. 4 घंटे पहिले जावं लागते 3 घंट्याच्या फ्लाईटसाठी. अजून एक महत्त्वाची गोष्ट मी विसरलो, ते म्हणजे मी याला एअरपोर्टला विदेशात जायसाठी पण माझ्यासोबत अजून एक याले हरकेला आहे. तर त्या बाईने विचारलं की तुम्ही कशाला चालले बा. तर मी म्हटलं मी हिंडायला चाललो. खरोखरच्या विमानात चाललो बरं मी, तुम्हाला मजा वाटत असेल. एअरपोर्टचे आंध्रे आहे मी. आणि अशा प्रकारे आपण परदेशात पोहोचलेलो आहे. झालं भाऊ पासपोर्ट तयार. आपण चाललो विदेशात. तुम्ही न जो थंबनेल पाहिला तो बरोबर आहे. पण तठी जायसाठी अलग अलग तयारी करा लागते. काय काय ते करा लागते मी ते तुम्हाला सांगतो. पण त्याच्या पहिले हे वजन मापायची मशीन आणा लागते. म्हणजे मी दुसरीकडून आणली माही नाही ते आणली. आणि हे अशी हे बॅग घेऊन जाणार आपल्याला. मीनं जे तिकीट काढलं परदेशात जायचं ते मले म्हणते की बा 25 किलो घेऊन जा संग, पण मग एवढे पैसे लागतील. आणि 7 किलो घेऊन जा तर मग कमी पैसे लागतील. तर मीनं हे 7 किलोची बॅग भरली. हे तर मी मुंबईला घेऊन चाललो, कारण मुंबईला आपल्याला कधी जाऊन तयारी करणं आहे जराशी. तर त्यासाठी हे बॅग आहे. आणि पासपोर्ट तर आपलं तयारच आहे. चला मग करू आपल्या परदेश वारीले सुरुवात. चला बाय. बाय. चला. Tomorrow. Three days later. आणि चला भाऊ, आता वेळ झालेली आहे परदेशात निघायची. मुंबईतून हे बा हे बॅग पॅक केली. आणि आता आपण करू कॅब बुक. याच्यातून कॅब बोलावतो आणि निघतो एअरपोर्टच्या दिशेनं. केली भाऊ कॅब बुक. जवळजवळ किती किलोमीटर रे? 11.something म्हणजे 12 किलोमीटर दाखवते. अर्धा तास लागेल म्हणते. आपली फ्लाईट तशी 4:40ची आहे सकाळची. मग आता वाजले 11:15. 4 घंटे पहिले जावं लागते 3 घंट्याच्या फ्लाईटसाठी. आणि 393 रुपये दाखवले बघत. कॅबले टाईम आहे अजून 4 मिनटं दाखवते. वाट पाहू. हे अठी आली भाऊ कॅब. चाल रे बा लवकर लवकर, म्हणजे आपल्याला काही हे नाही. भाऊ या कॅबवाल्याच्या याच्यात आहे की नाही 17 किलोमीटर 29 मिनटं दाखवते. आणि आता झाले 11:20. 12 वाजेला पोहोचू. आपल्याजवळ लय टाईम आहे की नाही. चला. या कॅबवाल्यानं काही CNG भरला नाही. मला म्हणे सर रुकू क्या यहाँ पे. म्हटलं घे बा पंपावर. आता CNG भरायला थांबला. चालू द्या, आपल्याला घाई नाही. यासाठी लवकर निघायचं कधी बी. पोचलो रे बा एअरपोर्टले. आता उतरतो टॅक्सीतून आणि एका ठिकाणी बसतो, जरा पाणी घेऊन पितो. पोचलो रे बा हे आहे एअरपोर्ट. पण आता वाजले 12 वाजून 3 मिनटं.
आणि आपली आहे 4:40ले, म्हणजे अजून 4 घंटे जरी म्हटलं तरी 40 मिनटं आहे आपल्याजवळ. निवांत एका ठिकाणी बसतो जरा, आहे की नाही. मी काही मस्त हरकेल कोंबड्यावानी लवकर येऊन बसलो. अहो बापा पहिल्यांदा चाललो, इमान हुकलं गिकलं चाललं गेलं मला सोडून, तर काय करता, आहे की नाही. थांबा त्रास करू द्या बा, होईन घोर, आहे की नाही. बसतो जरा आणि मग तुमच्याशी बोलतो. ते माझ्या मागे एअरपोर्ट आहे. भाऊ, माणूस असा परदेशात जायचं राहिलं आणि ते बी माझ्यासारखं फर्स्ट टाईम, तर लय विचार करते की काय काय विसरलो काय बा. कागदपत्र म्हणजे जसं तुमचं काय म्हणतात त्याला, पासपोर्ट, विजा, इन्शुरन्स, फ्लाईटचं तिकीट, तर तुला हॉटेलचं बुकिंग, रिटर्न तिकीट, आहे की नाही. हे तर सगळं घेतलं ना. कॅमेराही गेला, तर कॅमेरा गेला म्हणूनच या कॅमेऱ्यात शूट करू राहिलो की नाही. आम्हाही अडी लावेला आहे. ह्या तर महत्त्वाच्या गोष्टी झाल्या. अजून एक महत्त्वाची गोष्ट मी विसरलो, ते म्हणजे हाजमोला. हाजमोलाची डब्बी. आता एअरपोर्टला थांबलो जरा, हाजमोला कुठे भेटते तर. काय आले काय एवढं मोठं एअरपोर्टचं ते मेडिकलचं दुकानात हाजमोला नाही भेटत तरी, त्यापेक्षा तर माझ्या गावातलं बरं आलं का. रुपयाले हाजमोला. त्याचं त्याला म्हटलं मोठी बॉटल दे बा, 70 रुपयाची भेटते ते, तेही नाही म्हणे. म्हटलं राहू दे मग. मी याला एअरपोर्टले विदेशात जायसाठी, पण माझ्यासोबत अजून एक याले हरकेला आहे. हे पा चालतं का. चलो चलो चलो, चालता काय. चल 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 चलो आजा. मस्त खेळू राहिल्या बा. हे बा तिथं अंगावरच येते गोष्टी. चल 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 चला रे बाब. आता झाले 12:50. आपली फ्लाईट आहे 4:40 आता मी जातो आणि एअरपोर्टच्या अंदर गेल्यावर तुमच्याशी बोलतो. कारण सिक्युरिटी असतात ना, कधी कॅमेरे चालत नाही. सिक्युरिटी चेक केल्यावर तुमच्याशी बोलतो, आहे की नाही. इकडे आपल्याला जाणं आहे. इतिहाद एअरवेजची आपली फ्लाईट आहे. काय अशा टी व्ही दिसल्या टी व्ही लिहिलेलं असते इतिहाद कुठे आहे. तुम्ही म्हणसान कुठेही चालला लेखाचा, ते सांगून नाही राहिला, बाकीचं एअरपोर्ट दाखवून राहिला. अंदर गेल्यावर तुम्हाला सगळं सांगतो, आहे की नाही. चला, इतिहाद एअरवेज. A few moments later. बँकॉकला जाणारे थाई एअरवेज इंटरनॅशनलचे विमान 352 वाहतूक. झालं रे बा. चेक इन, इमिग्रेशन, बोर्डिंग पास देणं, ते सगळं झालं. मी तुम्हाला सांगतो, मी आलतो 12:50 म्हणजे 45 वाजता रांगीत लागल तो बाहेरून. मग एअरपोर्टच्या अंदर येऊन पहिले चेकिंग झालं, त्यानं तिकीट चेक केलं. मग अंदर जाऊन इतिहाद एअरवेज आहे तठी गेलो. तठी हे अशी बोर्डिंग पास दिली जाईन आपल्याला. मग तठून त्या बाईनं विचारलं की तुम्ही कशाला चालले बा. तर मी म्हटलं मी हिंडायला चाललो. बरं, किती दिवसात वापस यायचं. म्हटलं मी या तारखेला वापिस येईन. बरं बरं. मग तठून पुढे ते बोर्डिंग पास दिल्यावर तिनं सांगितलं की मी सिक्युरिटी चेकले जा. मग तो ठीक आहे, हे टोपी काढा, हा माईक काढा, कॅमेरा काढून ठेवा त्या ट्रेमध्ये. अलग सगळे चार्जर तुमच्याकडचे असतील नसतील ते, मोबाईल, हे ते सगळं ते ना काढायला लावलं अलग ट्रेमध्ये. आपली कपड्याची बॅग, हे जे बॅग आहे ते अलग याच्यात. आणि मग तर ठीक पुरं स्कॅन केलं, वस्तूलाही स्कॅन केलं आणि मलाही स्कॅन केलं. त्यात बेल्टही काढायला लावला कमरीचा. असं सगळं करायला 1.25 तास लागले. आणि या बोर्डिंग पासमध्ये त्याने लिहिलं होतं की गेट नंबर 66वर या.
तर तरी गेट नंबर 66 आहे, पण तरी लोक बसले आहे, लेकरं आहे, चिवचिव आहे. तर मी इथं मस्त असं एक गार्डन करेल आहे. म्हणजे हे असीम भाऊ तरी 6व्या 7व्या 8व्या मजल्यावर तरी असं गार्डन करेल आहे आणि शांतता आहे, कोणीच नाही. अठी मी अंग बी टाकू शकतो, रेल्वे स्टेशनवर कसं टाकतो आपण तसं आहे. आणि अठी त्याईनं मला सांगितलं की 3:30 वाजेलो तुम्ही येऊन जाता. पण तुम्हाला माहिती आहे आपण टायमाचे पक्के आहे भाऊ, 2:35 झाले आणि आपण अठी आलो. या इकडे हा जो काच दिसते, थांबा तुम्हाला दाखवतो. हे बा हा जो काच दिसून राहिला, याच्या तिकडून विमानाचं विमान आहे, पण ते लाईटाईच्यानं असं दिसून नाही राहिलं की खरंच विमान. खरोखरच्या विमानात चाललो बरं मी, तुम्हाला मजा वाटत असेल. एअरपोर्टच्या अंदर आहे मी. हे पानं बोर्डिंग पास बी आहे. कुठे चाललो ते जरा बऱ्यानं सांगेन आहे की नाही. तर अजून आता आपल्याजवळ म्हणजे 4:40ची फ्लाईट आहे ते, आता वाजले 2:40 म्हणजे 2 घंटे आहे. लय टाईम आहे. चला भेटू जरा बऱ्यानं. A few minutes later. हे एअरपोर्टला पाण्याची वेंडिंग मशीन आहे भाऊ. याच्यात टाकू राहिलो मी 50ची नोट, ते घेतली ती ना तेव्हा क्रेडिट म्हणते. आणि याच्यात बॉटलचा नंबर लिहिला आहे, कोड 102. कोड टाकला आधी प्रोसेस झाली, तर 102ची हलीन बॉटल ऑटोमॅटिक अंदरून. बाय हे हल्ली हे पडली आणि हे अशी याच्यातून काढून घ्यायची. थँक्यू असं लिहून आलं, पण माझे पैसे बाकीचे. हे बटन दाबल्यावर इकडे हे पैसे पडले उरेल 30 रुपये 3 कॉईन. मस्त आहे वेळा आहे. पण हे बाहेर 10 रुपयाची बॉटल भेटते, हे अठी एअरपोर्टला 20 रुपयाची भेटली. पण तहान लागली आपल्याला, बाहेरचं पाणी अलाउड नाही अडी. बाबा त्या बोर्डिंग पासवर लिहिलं होतं 66वर, पण ते बाई मला म्हणे की भाऊ तुमची इतिहास 78वर गेटवर जा तुम्ही. वक्तावर बदललं आहे ना विमानाचं गेट. चला एअरपोर्टच्या अंदर लय काही मग याचे दुकान आहे. दारू बी होती बा तरी ड्युटी फ्री. भाऊ या एअरपोर्टच्या अंदर मी कमीत कमी 2 किलोमीटर चालणं झालं असेल आता, तरी अजून आहेच बा इकडे. गेट नंबर 78. चला इकडे आलं बा 78. हे नठी आता बसा. 1 घंटा टाईम आहे अजून. आता वाजले 3:10. A few minutes later. झालं बा, आटपलं सगळं. आता याच्यातून विमानात जा लागते. विमान तरी उभा आहे या काचाच्या तिकडून. मला दिसून राहिलं, तुम्हाला त्या लाईटा ज्यानं दिसत नसेल. चला इकडे ते शेवटी विमान आहे. Hello. 27C will be just the first ride. Thank you. चला रे बा. कुठे यार बा 37C आहे आपलं. बापा रे लयच मोडायला का. एअरबस 37C ही आपली सीट.
बसल्यावर बघ आता सीटवर हे बाई इकडे 3 ABC, इकडे 3 आणि तिकडून 3 असे एका रूममध्ये हे आहे 9 जण. 37वा रो आहे ना, अजून इकडे मागे पहा लय जण बसतात. किती बसतात आपल्याला माहीत नाही, पण हे सीट असं आहे. याने एक उस्ती दिली, हे इकडे टेकेले हे असं आहे. एक हे ब्लँकेट दिलं हे, आणि हे असं समोर डिस्प्ले आहे. तुम्हाला सांगतो हे बटन दाबलं की असं चालू होते. त्याच्यात लँग्वेज सिलेक्ट करावं लागते. आणि तुम्ही एंटरटेनमेंटचं पाहू शकता. लेकरं असतील तर काही ते खेळू शकतात. आणि असं ट्रे आहे व्हायनर असा ट्रे निघते. त्याच्यावर काही तुम्हाला लागलं तर तुम्ही खाऊ शकता. आणि हे काही मॅगझिन द्यायला जर तुम्हाला वाचायचं असेल तर. कोण वाचते आता. आणि इकडे विंडो सीट, आपली विंडो सीट नाही आहे. इकडे हे असं बटन दिलं आहे. आर्मरेस्टच्या जवळ मागे पुढे करायला सीट आहे की नाही. आणि दोघांच्या मधात हे आर्मरेस्ट आहे. ऐसा आहे भाई. चला Day 2. चालेल रे बा. फ्लाईट लँड उतरायचे लोक घाई करून करतात तेच समजत नाही. आपण बाबर असं निवांत बसलेले काय घाई करतात बा बॅगा धरून. 20 मिनटं झाले लँड होऊन. आणि ते दरवाजे उघडून आहेत, त्या दरवाजाला गेले ती लोक. काय का आपण मस्त इत्मिनान से जाऊ. हे मस्त दिसते काय. टी व्ही बापा बदबद टी व्ही. आणि अशा प्रकारे आपण परदेशात पोहोचलेलो आहे. चला पहिले इकडे. छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट मुंबईच्या मानाने हे पहा बऱ्यापैकी शांत आहे. चला इकडे जाणार आहे आपल्याला. अरायवलमध्ये गर्दी झाली आता बऱ्यापैकी. चला हे पण बी येऊन राहिले लोक. सगळे इकडेच चालले म्हणून मी बी चाललो. भाऊ इकडे बी मी आता जवळजवळ 1.5 ते 2 किलोमीटर चाललो. आणि अजून पुढे आहे. चालू द्या. अरे वा. A few moments later. पडलो रे बा या एअरपोर्टच्या बाहेर. आता तुम्ही म्हणत असाल की काय एअरपोर्टच्या बाहेर बी पडला तरी सांगून नाही राहिला कुठे याला. तर एक नवीन दिवस, नवीन प्रवास, आणि ॲज युजल एक नवीन ठिकाण, नवीन देश. त्या देशाची राजधानी, तो नवीन देश आहे UAE, युनायटेड अरब इमिरेट्स. त्याच्या राजधानीत आपण आहे ते म्हणजे अबुधाबी एअरपोर्टवर. अठून आपल्याला जाणं आहे दुबईले. तर आपली फ्लाईट अबुधाबीपर्यंतच होती. आणि अठून दुबईसाठी आपल्याला हे इतिहाद एअरवेजचीच बस आहे. ते बस घेऊन जाणार आहे. अठून फक्त 2 तास लागतात जायला. तठून आपल्याला हॉटेलचं बुकिंग करून ठेवलं आहे. तटी जाणं आहे की नाही. तो चलो. आणि ह्या अठी दुबईमध्ये आपण पोहोचलो भाऊ. अठी सोडलं त्या बसनं.
हे काहीतरी नाव लिहिलं आहे आणि आठवून जाणं आहे आपल्याला हॉटेलवर. मग आता त्यासाठी आपण टॅक्सी पाहू. A few minutes later. तर भाऊ हे आहे आपली हॉटेल. या हॉटेलीत आपण पुढचे काही दिवस राहणार आहे. चला मी हरपलतो बरं, तिकडे मनी एक्सचेंज करायला गेलो तर चल. त्याची लॉबी पण रिसेप्शनवाले म्हणतात की 2 वाजेला तुम्हाला थांबावं लागेल. त्यासाठी मनी एक्सचेंज करून घेतले भाऊ, कारण आपल्याला हॉटेल तर रूम कन्फर्म व्हायला म्हणे तो, पण 2 वाजताचा चेकआउट आहे आणि आता वाजले इंडियातले 12, म्हणजे अठुल्ले 10:30, 1.5 घंटा मागे आहे आपल्या भारताच्या, आहे की नाही. मग म्हटलं काय करावं, तर काल रात्री एअरपोर्टवर गेलो मी, तर आपलं एअरपोर्टवर मनी एक्सचेंज करायला, तर 23 रुपये समथिंग काहीतरी भाव चालू आहे. तर ते बाई मला म्हणे की 28 रुपये. मग ते झाल्यावर 5,000च्या वर जर इंडियन कॅश असेल तर त्याला 12% लावे, म्हणजे असं 31 रुपये मला पडत होतं. अठी मला 26.66 टॅक्स गिक्स सगळं पकडून पडले. तर ते दिरम मी ते हॉटेलची रूम भेटल्यावर तुम्हाला दाखवतो. आता खिशात टाकली मी ना, आहे की नाही. पासपोर्ट द्यायला लागते, मग ते प्रोसिजर सगळी करावं लागते, सही करावं लागते. त्या पासपोर्टवर ते एक्सचेंज करून देतात. चला आता आपण जाऊ हॉटेलकडे. हरवलं नाही पाहिजे बेटा मी, एक तर रिचार्ज बी नाही आहे मोबाईलचं. भाऊ तो हॉटेलवाला म्हणे की मी 2 वाजताच तुम्हाला देईन रूम. आणि काल म्हणजे 9 वाजतापासून, काल रात्री 9 वाजतापासून काही खायला नाही, समजा दाबून भूक लागेल ती. हे एक रेस्टॉरंट आहे सासू म्हणून, इंडियन रेस्टॉरंट आहे. तर आलो, मस्त व्हेज बिर्याणी घेतली, याईनं रायताही दिला. आचारी आहे हे 10 AUD आहे ते, म्हणजे आपले इंडियन जर पकडले तर 260 रुपये. ठीक आहे, बिर्याणी क्वांटिटी लय आहे, दाबून खाल्लं, लय भूक लागेल तुम्हाला. अदरवाईज मी एकटा एवढी संपूच शकत नाही. पण हे बाऊल भरून होती, एवढं मोठं बाऊल आहे. आता खाणे का रूम पे जाणे का, जराशी झोप बी काढतो मी, काल रातची झोप बाकी आहे. हे इकडे याचं रेस्टॉरंट आहे भाऊ. मग आपल्याला रूम दिली आहे ना 429, 4थ्या मजल्यावरची रूम. इकडे रूम आहे, कार्ड लावायचं, रूमच्या अंदर जायचं. 1 मिनट. ही अशी रूम आहे. आम्ही हॅलो, हे टॉयलेट बाथरूम. इकडे द्यायला बाथ टब, टॉवेल गिवेल द्यायला ब. हे सामान आहे, हे जनरली चोरल्या जाते. हे सगळं कॉफी गिफीचं पाणी. याच सामानाच्या खाली इकडे हे मस्त एक उघडणार बा, हे चिंकुलं फ्रीज आहे. आणि हे इकडे सेफ डिपॉझिट लॉकर आहे. हे लॉकर आपल्याजवळ काय कॅश आहे, लॉकरची काही गरज नाही आपली, पण दिलं ते ना. आणि हे इकडे हा एक कबर्ड आहे, मस्त रे, अच्छी बात है. और ये एक कबर्ड आहे, एवढ्याची गरजही नाही आपल्याला, आहे की नाही. मस्त किंग साइज बेड, LED TV, LGचा आहे बा, मस्त लॅम्प आहे.
मिरर आहे, वर्किंग डेस्क आहे. लॅपटॉप तर काही आपण आणेल नाही. आणि व्यू किधर गया भाई? कर्टन का बटन होगा किधर तो भी काय माहिती कुठं आहे. तर अशा प्रकारची ही रूम आहे भाऊ. मला लाईट ऑन करू द्या. उफ. चला मग आता याच्याच बरोबर आपली UAE ची सिरीज चालू झालेली आहे. अपेक्षा हा ब्लॉग खूप मोठा झाला, पण तेवढाच महत्त्वाचाही होता. आणि तुम्हाला आवडला असेल तर काय करावं लागते? लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब. आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. कारण ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलेलंच आहे, अवघे विश्वची माझे घर. राम राम.